श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय. अढळ पदाच्या 3 पायऱ्या. परवा रात्री शेलार मामांचा फोन आला. 2 तास मामा भरभरून बोलत होते. बोलता बोलता भावना आवेशात समर्पक अभंग, दोहे, भजनांच्या ओळी गात होते. बोलता बोलता ओघात मामांनी अध्यात्माची सर्वोच्च अवस्था गाठायची त्रिसूत्री सांगितली. त्रि म्हणजे 3 आणि सूत्र म्हणजे या 3 गोष्टी एका धाग्यात गुंफणे. अध्यात्म. अध्यात्म हा शब्द आपण रोज आणि वारंवार ऐकत असतो. सगळीकडून हा शब्द आपल्या कानावर पडत असतो. परंतु जशी आपण एखादी वस्तू प्रत्यक्षात दाखवू शकतो, तसं अध्यात्म हे नेमकं असं आहे किंवा असं दिसतं हे एखाद्या वस्तूवर बोट ठेवून दाखवू शकत नाही. साखर आणि मीठ दोन्ही दिसायला पांढरे आहेत, पण चाखल्यावर समजतं की गोड काय आहे आणि खारट काय आहे. म्हणजे गोड वा खारट या अनुभूती आहेत, त्या प्रत्यक्षात दिसत नाहीत पण आहेत. वायरमधून करंट पळतोय पण दिसत नाही, परंतु त्या करंटमुळे लागणारा दिवा वा पळणारी रेल्वे दिसते. म्हणजे वस्तू नाही पण अनुभूती आहे. तिला XYZ म्हणजे लांबी, रुंदी, उंची हे डायमेन्शन्स म्हणजे त्रिमिती नाही. काहीतरी आहे पण ते त्रिमितीच्या पलीकडे आहे. प्रत्येक मानवी जीवातील कुंडलिनी आणि 6 चक्रही असेच अदृश्य आहेत, पण ते त्या त्या जागेवर आहेत. पण ते दिसत नाही जोवर त्यांची अनुभूती येत नाही. विमान जरी आकाशात असलं तरी त्याला अक्षांश, रेखांश आणि लॅटिट्यूड म्हणजे उंची आहे. या 3 डायमेन्शनवरून विमान सध्या कुठे आहे ते समजतं. सगळे साधू पुरुष, संत महात्मे, योगी भगवंताचा उल्लेख करताना आकाशाकडे पाहतात, वर बोट करतात. ते तसं करताना आपणही वर पाहतो, पण आपल्याला कुठे काय दिसते? कारण आपल्याला लांबी, रुंदी आणि उंचीच्या पलीकडे पाहण्याची क्षमता वापरता येत नाही. 4थे डायमेन्शन आपल्यात आहे, पण ते आपल्याला वापरता येत नाही. एखादा लेटेस्ट लॅपटॉप जर मी घेऊन बसलो तर मी फार तर तो सुरू करेल, पण मी त्याचा वापर करू शकत नाही, कारण मी त्या बाबतीत अज्ञानी, अडाणी आहे. मला तो चालविण्याचा अनुभव नाही. त्यासाठी मला तज्ञांकडून मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. आधी त्यांच्या समोर आणि नंतर घरी येऊन प्रॅक्टिस करायला पाहिजे. मला काय अडतंय, मी कुठं चुकतोय हे दुसऱ्या दिवशी त्या तज्ञाला जाऊन सांगितले पाहिजे आणि माझ्यात आवश्यक त्या सुधारणा मीच केल्या पाहिजेत. तर तो लेटेस्ट लॅपटॉप मला यथायोग्य वापरता येईल. माझ्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून मी लेटेस्ट लॅपटॉप आणि हाय स्पीड वायफाय इंटरनेट घेतले म्हणून मी सर्फिंग करण्यात तज्ञ झालो असं होत नाही. मी अडाणीपणाने तसं करू गेलो तर मलाच गटांगळ्या खाव्या लागणार आहेत. तर तो अदृश्य परमात्मा, चैतन्य, निर्माता, पुरुष, शक्ती, जे जे काही त्याचे नावं आहेत, त्याला पाहायचे असेल, गोड खारट चवीसारखं त्याला अनुभवायचं असेल, तर मला त्रिमिती 3 डायमेन्शन मध्ये मला बसवावे लागेल, स्थानापन्न व्हावे लागेल. ती 3 डायमेन्शन आहेत शरणागती, समर्पण आणि कृतज्ञता. शरणागती हा शब्द दिसायला वरवर सोपा वाटतो, पण तो कधीच सोपा होऊ शकत नाही. ती अग्निपरीक्षा आहे. कुणालाही लोटांगण घालणे म्हणजे शरणागती नाही. मुळात आपलं भौतिक शरीर एखाद्या समोर लोळविणे म्हणजे शरणागती नाही. शरणागती ही अंतर्गत भावना आहे. माझा शोध संपला, माझी ताकद संपली, मी सर्वार्थाने सगळीकडून हरलोय आणि माझ्यातला मी संपून तुला एकाला मी शरण आलो आहे, ही झाली शरणागती. त्यानंतर समर्पण. माझं आता काही नाही. जिथं मीच नाही तिथं माझं काय असणार? जे काही आहे ते सर्व तुझं. मी आता मनमानी करणार नाही. तुझ्या नोकरासारखा राहील. तू जे देशील ते खाईल. तू जे देशील ते लेईन. तुझी जागा देशील ती सोडणार नाही. तुझा शब्द मोडणार नाही. तुझा शब्द अंतिम राहील. शरणागती आणि समर्पण सापडलं म्हणजे लांबी रुंदी मिळून माझी जागा, माझं स्थान नक्की झालं. आता उंची गाठायची आहे, उठायचंय, विमानाला टेक ऑफ घ्यायचंय. तो कसा?
तर आता आलं तिसरं डायमेन्शन, ज्याचं नाव आहे कृतज्ञता. तुकडा टाकणाऱ्याला शेपूट हलवून कुत्र कृतज्ञता व्यक्त करतो. नेमकं तेच माणसाला जमत नाही हो. सगळं काही मिळूनही जे काही थोडे जवळ नाही, त्यासाठी माणूस तडफडतो, यात्रा करतो, नवस सायास करतो आणि शेवटी ते न मिळाल्याने भगवंताला दोष देतो. दैवत बदलतो. एक पोथी गुंडाळून ठेवून दुसरी पोथी वाचायला सुरू करतो. घरातील फोटो सुद्धा बदलतो. जे काही मिळाले आहे त्याबद्दल समाधान नाही, धन्यवाद नाही, नुसता व्यवहार. ज्याने 2 गोष्टी चांगल्या शिकवल्या, योग्य ठिकाण दाखवलं, योग्य रस्ता दाखवला, त्यालाच स्वतःच ॲटिट्यूड दाखवायचा. जिथं डोळ्यात कृतार्थतेचं पाणी नाही, फक्त डोळ्यात रागाची लाली, तिथं कुठून येणार कृतज्ञता आणि कसं उठणार विमान? म्हणूनच सकाळी झोपेतून जिवंत उठवल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जे जे काही मिळालंय तो माझा पुरुषार्थ नाही, तर तुझीच कृपा, मेहरबानी आहे. ते नसतं तर आज माझी काय हालत झाली असती, याचा विचार जरी केला तरी अंग थरथरून येईल. त्या क्षणी कृतज्ञता साधेल. नंतर तो परमात्मा रूपी पायलट हे विमान त्याला जिकडे पाहिजे तिकडे उडवील, कारण माझं काहीच नाही. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.